श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, यंदाच्या होळीमध्ये तुम्ही अशा काही वस्तू जर टाकल्या तर आपल्या घरातले दुःख, दारिद्र्य, सर्व काही संकट दूर होणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या वस्तू आपण चला पाहूया. नंबर 1 आहे, होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्याने घरातील पितृदोष आणि ग्रहदोषाची तीव्रता कमी होऊन समृद्धी येते. हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यात पुरणपोळी सारखा गोडवा निर्माण होतो. तसेच वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून या कृतज्ञतेचा सोहळा नक्कीच करायला हवा. नंबर 2 आहे, एका नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण केल्यास मनातील मरगळ आणि नकारात्मकता दूर होते. ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत मजबूत आहे. नंतर आहे वास्तुदोष. जर तुम्हाला नजर दोष किंवा कुंडलीतील ग्रहदोषामुळे कामात अडथळे येत असतील तर काळे तीळ हातात घेऊन अग्नीत टाका. यामुळे अनेक प्रकारचे दोष आणि बाधा दूर होतील. नंतर आहे, पैशाची उणीव भासत असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर होळीमध्ये थोडे यज्ञ सामग्री अर्पण करा. यामुळे देवाची विशेष कृपा राहते आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतात. नंतर आहे नवीन धान्य. हल्ली आपल्याकडे आता नवीन ओंब्या किंवा नवीन धान्य खूप छान प्रमाणात आलेलं असतं. होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजल्याने किंवा अर्पण केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि अन्नपूर्ण मातेची कृपा आपल्यावर कायम राहते. त्यानंतर आहे लवंग. मित्रांनो, जर तुमच्या घरात वारंवार कोणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याचे पाने एकत्रितपणे होळीच्या अग्नीत अर्पण करा. यामुळे अनारोग्य दूर होऊन कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य लाभते. नंतर आहे गोवऱ्या. गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या होळीत वापरणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. नंतर आहे चंदन. घरात सतत कटकट किंवा भांडणे होत असतील तर होळीच्या अग्नीत चंदनाचे लाकूड अर्पण करा. चंदनाच्या सुगंधाने आणि त्याच्या प्रभावाने घरातील वातावरणात शांतता येते आणि घरातील क्लेश दूर होण्यास मदत होते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.